नमस्कार मित्रांनो, मी आलो आहे संकेत क्रमांक 536 14B बिल्डिंग नंबर. आणि माझ्यासमोर जी तुम्हाला बिल्डिंग दिसते अंडर कन्स्ट्रक्शनची तीच आहे म्हाडाची. संकेत क्रमांक 536 14B. 172 फ्लॅट्स आहेत म्हाडाची इकडे टोटल LIG कॅटेगरीसाठी. मला मी आजूबाजूचा परिसरही दाखवतो, एक सेकंड. आणि इकडे ह्या एक्झिस्टिंग बिल्डिंग आहेत, इमारत क्रमांक 2B. नाही, चावी घेऊन येतो. दोन आहेत म्हणजे चला वरती बघूया हे काही नसेल. प्रत्येकी माळ्यावर 5 फ्लॅट आहेत. इथे 2 आहे, अशी लॉबी आहे, लिफ्ट आहे. आणि हे इकडे 3 फ्लॅट आणि तिकडे 2 फ्लॅट. ही जी आहे ही 14A आहे आणि त्याच्या बाजूला जी आपण बघितली ती आहे 14B. ही ग्रीनमध्ये दिसते ती 14B आणि ही 14A. तर याचं काम तुम्ही बघू शकता 14Aचं. संकेत क्रमांक 536. आणि इकडे आजूबाजूला ऑलरेडी म्हाडाची जी वसाहत आहे ती आहे इकडे. आणि याच्या पुढेच बिल्डिंग नंबर 16 पण पुढे आहे, ती पण मी तुम्हाला दाखवणार आहे. सॅम्पल फ्लॅट बघायला दिला नाही या लोकांनी यार. म्हाडाच्याच कॉम्प्लेक्समध्ये सॅम्पल फ्लॅट बघायला देत नाही ते. म्हणजे दिला बघायला पण शूट करायला नाही दिला मला. Home point updated. ही जी व्हाईटमध्ये दिसते ना, त्याच्या बाजूला जी बिल्डिंग आहे ना, त्या 2 म्हाडाच्या आहेत, 14A आणि 14B.
ही आहे आदित्यराज बिल्डिंग आणि आपल्याला इथून जायचं लेफ्ट करून. या व्यतिरिक्त मी बाकीचे पण साईट व्हिजिट्स केलेले आहेत, तर तुम्ही डिस्क्रिप्शनमध्ये जाऊन मी लिंक दिलेले आहेत बाकी सगळ्या प्रोजेक्टचे. बऱ्याच लोकांनी मला रिक्वेस्ट केली की गिरगावचा प्रोजेक्ट जो आहे तो व्हिजिट करा. पण ॲक्च्युली यावेळी काय केलं आहे ना, म्हाडाने एक्झॅक्ट लोकेशन्स दिलेले नाही आहेत भरपूर प्रोजेक्ट्सचे. तुम्ही त्यांच्या वेबसाईटवर बघितलं तर लोकेशनचे डिटेल्स नाही आहेत. इवन ॲड्रेससुद्धा कम्प्लीट दिलेला नाही आहे काही संकेत क्रमांकाचा. त्याच्यामुळे ग्राउंड व्हिजिट करून तिकडे लोकल्सला विचारून वगैरे मग कन्फर्म आणि खात्री करावी लागते की हीच ती बिल्डिंग आहे का कन्स्ट्रक्शनची वगैरे. ठीक आहे, तर बरेच चॅलेंजेस आहेत यावेळी. त्याच्यामुळे तुम्ही सुद्धा अप्लाय करताना एकदा व्यवस्थित सगळं रिसर्च वगैरे करूनच अप्लाय करा. ठीक आहे, आणि व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.